दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? लोकांना असे प्रश्न पडतायत. संजय राऊतांचं वक्तव्य. भाजप विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, राऊतांचं वक्तव्य. उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटसचा भाग असं म्हणतील. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. दादांचा अपघात आहे, घातपात नाही, हे पवारांनी सांगितलंय, बन यांचं वक्तव्य. दादांच्या अपघातावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. राऊतांच्या आरोपांना गांभीर्यानं घेतलं पाहिजे, वडेट्टीवारांचं वक्तव्य. अजित पवारांचा संशयास्पद मृत्यू, दादांच्या अपघातामागचं रहस्य समजून घेण्याचा जनतेला अधिकार, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. पवारांनी भूमिका स्पष्ट करूनही राऊत संशय व्यक्त करतायत. प्रताप सरनाईक यांचा हल्लाबोल. अजित पवारांच्या अपघाताबाबत सीआयडी चौकशी सुरू. संजय राऊत फक्त चर्चेत राहण्यासाठी आरोप करतात, सरनाईकांची टीका. भुजबळांकडनं अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त. विमान घिरट्या घालत असताना अचानक पलटी मारताना दिसतंय. कुठेतरी काहीतरी गडबड झालीय, भुजबळांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडनं मध्यस्थी. एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी, विजय वडेट्टीवारांची टीका. अजित पवारांच्या नंतर पालकमंत्रीपदाबाबत मोठे निर्णय अपेक्षित. पुण्याचं पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडेच, तर बीडची जबाबदारी नव्या मंत्र्याला मिळण्याची शक्यता. दादांकडील काही पदांसाठी पुन्हा निवडणुकीची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याची आमदारांची मागणी. मंत्री बाबासाहेब पाटलांचे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पत्र. राष्ट्रवादीच्या 30 पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची पत्राद्वारे मागणी. पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित. एनसीपीची कोअर टीम आणि मित्रपक्षांची सहमती, सूत्रांची माहिती. राज्यसभेवर जाण्याची पार्थ पवारांची इच्छा होती, सूत्रांची माहिती. जनरल मनोज नरवणे यांची देखील सुरक्षा वाढवावी. मनोज नरवणेंच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणं गरजेचं, राऊतांचं वक्तव्य. भाजपचे लोक किंवा यंत्रणा काय करतील याचा भरोसा नाही, राऊतांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये उड्डाणापूर्वीच मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर. पंकजा मुंडे दुसऱ्या हेलिकॉप्टरनं सभांना हजेरी लावणार. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर हवा. मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. आंदोलकांचा महापालिकेवरती धडकण्याचा इशारा. एका राजकीय पक्षाला फायदा होण्यासाठी मराठी एकीकरण समिती पुढाकार घेऊन आंदोलन करतेय. प्रताप सरनाईक यांची टीका. मराठी हिंदी वाद लावून मीरा भाईंदरमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, सरनाईकांचा निशाणा. भाजपच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी बिनविरोध निवड. काही लोक राजकारणासाठी विरोध करतायत. जाणून बुजून शहरातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू. नरेंद्र मेहता यांची विरोधकांवर टीका. मुंबईमध्ये महापौर निवडीच्या हालचाली सुरू. गटनेता निवडीनंतर भाजपच्या महापौर निवडीच्या हालचाली. येत्या 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार. राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर. मुंबई महानगरपालिकेतील महापौर दालनाच्या रंगरंगोटीचं काम सुरू. मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. कल्याण डोंबिवली महापौर आणि उपमहापौरांचं दालन अपूर्णच. काम सुरू असलेल्या कार्यालयातच बसण्याची वेळ. कल्याण डोंबिवली महापौर आणि उपमहापौर कार्यालयाचं काम अजूनही सुरू. वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित. ठाण्यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी महापालिकेत जय्यत तयारी. शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्याचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार. महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर तर उपमहापौरपदी कृष्णा पाटील असणार. उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर लावत जय्यत तयारी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर घोषित होणार. दुपारी 12 वाजता महानगरपालिकेच्या विशेष महासभेत महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवडीची घोषणा होणार. तर राहुल दामले, हर्षाली थविल आणि राहुल दामले यांच्या विरोधात एकही अर्ज नाही. पुणे महापौर निवडीसाठीची अर्ज प्रक्रिया आज होणार. नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे अर्ज दाखल केले जाणार. तर भाजपकडून देखील अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती. पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावरनं थेट फडणवीसांचा फोन. मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रकांत पाटलांना फोन. पुण्याचं उपमहापौरपद आरपीआयला द्या, फडणवीसांच्या सूचना.
पुणे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरला तुरुंगातून सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावलं. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी लक्ष्मी सोनाली आंदेकरला राष्ट्रवादीकडून पत्र पाठवलं जाणार. दादांच्या अस्थिविसर्जनाआधीच गलिच्छ राजकारण सुरू. अजितदादांनी मला शब्द दिला, मग सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या? हेमलता पाटील यांचा सवाल. सुनील तटकरेंची बनावट सही शिक्के मारून पत्र दिल्याचा संशय. हेमलता पाटील यांचा गंभीर आरोप. धाराशिवच्या भूम तालुक्यात जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेनेत थेट लढत. बावनकुळेंनी सभा घेतल्यामुळे तानाजी सावंतांची प्रतिष्ठा पणाला. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे एकमेकांवरती आरोप. विजय वडेट्टीवार नागपुरात विभागीय आयुक्तांच्या भेटीला. गटनोंदणीवरून वडेट्टीवारांचे विभागीय आयुक्तांवरती आरोप. विभागीय आयुक्तांविरोधात आंदोलन करण्याचा वडेट्टीवारांचा इशारा. राजकीय दबावाखाली विभागीय आयुक्त काम करतायत. आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट. वडेट्टीवारांचा आरोप. मालेगावात भाजपसोबत गटनोंदणी करणं काँग्रेसला महागात पडलं. मालेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एजाज बेग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई. पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे एजाज बेग यांचं निलंबन. युद्धात जाणारे घोडे वरातीत नाचत नाहीत असं स्टेटस ठेवत प्रतिभा धानोरकर यांचं नाव न घेता वडेट्टीवारांवरती निशाणा. तर चंद्रपूर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला. कोल्हापुरात काँग्रेसला चांगला प्रतिसाद. पालिका निवडणुकीतल्या प्रतिसादाचा परिणाम जिल्हा परिषदेत देखील दिसेल. सतेज पाटील यांचं वक्तव्य. तर लोकशाहीचा भाग म्हणून महापौर पदाची निवडणूक लढवावी लागेल. सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी दौऱ्याचं आयोजन. रत्नागिरीत चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा. शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द. शरद पवार मुंबईवरून पुण्याच्या दिशेनं रवाना. शरद पवार आज दिल्लीला जाणार होते. संसदीय अधिवेशनात उपस्थित राहणार होते. अजित पवार यांचा दशक्रिया विधी 6 फेब्रुवारीला होणार नाही. अस्थिविसर्जनावेळीच दशक्रिया विधी झाल्याची माहिती. अजित पवारांच्या निधनाला 6 फेब्रुवारीला 10 दिवस पूर्ण होत आहेत. नितेश राणे यांच्याकडनं सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट. अजितदादांच्या निधनानंतर काटेवाडीतल्या घरी जाऊन राणेंकडनं भेट. बोंडारवाडी धरणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले आमने सामने. बोंडारवाडी धरण 100% पूर्ण करणार. काही जण निवडणूक समोर ठेवून हा विषय प्रलंबित ठेवतायत. एकनाथ शिंदेंचा आरोप. तर निवडणुकीपुरता चाललेला डाव. शिवेंद्रराजेंचा पलटवार. दिल्लीमध्ये एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचा सत्कार. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर मोदींचा प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सत्कार. सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहून चर्चेत सहभाग घ्यावा. जनतेसमोर जाऊन बजेटची माहिती द्या. मोदींकडून एनडीएच्या सर्व खासदारांना सूचना. प्री ओपनिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी. प्री ट्रेड्समध्ये सेन्सेक्स 3400 अंकांनी वधारला. अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कपात केल्यामुळे शेअर मार्केटमध्ये उसळी. डॉलर $1.10 स्वस्त. भारत अमेरिका व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत $90.30. अमेरिकेनं भारतावरती लावलेलं 25% रेसिप्रोकल टॅरिफ 7% घटवून 18% केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. त्यामुळे भारतावर आता एकूण 43% टॅरिफ लागणार. भारत रशियाकडनं तेल खरेदी करणार नाही. भारताला व्हेनेझुएलाकडनं जास्त तेल खरेदी करावं लागणार. ट्रम्प यांची घोषणा. लोकसभेचं आजचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गोंधळ. विरोधकांचा ट्रेड डीलवरनं सभागृहात गदारोळ. शंभूराज देसाईंचा एकेरी उल्लेख करत गणेश नाईकांची टीका. कुणाचीही दादागिरी ऐकून घ्यायची नाही. गणेश नाईकांची पाटणमध्ये सभा घेत देसाईंवरती टीका. आधीच सगळे पत्ते उघडणं याला गेम म्हणत नाहीत, याला अपरिपक्वता म्हणतात. उद्यापासून बघा काय होतंय ते. सांगली जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य. लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार. नागपूर पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक.
मुंबईत विकासक सुशील रहेजानं मराठी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप. सुशील रहेजा विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कागदपत्रावरती स्टेपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातनं जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप. डहाणू रोड इथे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील माउंटेन टनेल ब्रेकथ्रू हायस्पीड रेल कॉरिडॉरमुळे पश्चिम भारत, महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी होणार. अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय. अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. पक्षपाती दृष्टिकोन ठेवणारा पालकमंत्री मिळाला हेच आमचं दुर्दैव. पालकमंत्र्यांची मस्ती आम्ही एक दिवस जिरवणार. नितेश राणेंच्या निधी वाटपाच्या वक्तव्यावरती विनायक राऊतांचं वक्तव्य. धैर्यशील मोहिते पाटलांचा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा. 2009 आधी बाहेरचा पालकमंत्री नव्हता, त्यामुळे निधी मिळायचा. निधी कसा आणायचा यासाठी आम्ही खंबीर. धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य. जळगावच्या महापौरपदासाठी भाजपच्या दीपमाला काळेंचं नाव निश्चित. शिवसेनेचे मनोज चौधरी जळगावचे उपमहापौर होणार. महापौर उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा 6 फेब्रुवारीला. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 10,000ची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,54,500 रुपयांवर तर चांदीचे दर 2,67,800 रुपयांवर पोहोचले. मुढवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी विरोधात आरोपपत्र दाखल. 1,886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर. पार्थ पवारांचं दिग्विजय पाटलांचं नाव आरोपपत्रात नाही. अक्कलकुवातील बैल बाजारात पहिल्याच दिवशी 1 कोटीची विक्रमी उलाढाल. 10,000 पेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल. पहिल्या दिवशी 3,000 बैलांची विक्री तर खिलारी, नागोरी, स्थानिक प्रजातीच्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल 5,800 पर्यंतचा भाव. सरकारच्या हमीभाव केंद्रापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. त्यामुळे हमीभाव केंद्रावरती शेतकऱ्यांची गर्दी थांबली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताबाई आणि चांगदेव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त प्रशासकीय बैठक संपन्न. बैठकीला आमदार चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती. हिंगोलीत 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त हिंगोली अभियान राबवण्यात येणार. 10वीच्या 54 केंद्रांपैकी 4 तर 12वीच्या 39 केंद्रांपैकी 7 परीक्षा केंद्र संवेदनशील. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती. शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीची झीज झाल्याचा चर्चांवरती तज्ज्ञांचा अहवाल. साईबाबांच्या मूर्तीला सध्या कोणताही धोका नसल्याचा अहवालातनं निष्कर्ष. मूर्ती सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असल्याचं अहवालातनं स्पष्ट. बीडच्या बाळापूरमध्ये फिरंगी आई देवीच्या यात्रेनिमित्तानं कुस्ती दंगल संपन्न. विजय पैलवानाला बक्षीस म्हणून मिळाली बुलेट. तर मंत्री प्रताप सरनाईकांकडून व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा. कामगार आणि गावकऱ्यांमध्ये राडा. ऊसतोड कामगारांच्या बैलगाडीनं चारचाकीला साईड न दिल्यामुळे वाद. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला वाट करून न दिल्यामुळे राडा. भंडाऱ्याच्या महसूल विभागात 7 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई होणार. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार. 22 पैकी 7 कर्मचाऱ्यांची टक्केवारी 40 पेक्षा कमी. बीडमध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्याला 25,000ची लाच घेताना रंगेहात अटक. पतसंस्थेच्या तक्रारीत सहकार्य करण्यासाठी लाच घेताना संतोष भंडारीला अटक. बोरिवलीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे 21 लाखांची मालमत्ता मूळ मालकाला परत. फिल्म डिरेक्टर विकास चव्हाण रिक्षात लॅपटॉप आणि कॅमेरा असलेली बॅग विसरले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं तपास करत बॅग शोधून त्यांना परत केली. जालन्याच्या अंबडमध्ये पाथरवाला गावात विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश. पाण्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज. वन विभागाकडून बिबट्याला वाचवण्यात यश. पंढरपुरात दर्शन मंडप स्कायवॉक अडचणीत येण्याची शक्यता. दर्शन मंडप उभारला जाणार. ती जागा पूर नियंत्रण रेषेत. त्यामुळे दर्शन मंडप आणि स्कायवॉकला नगरपालिका प्रशासन परवानगी देणार का याकडे लक्ष. नंदुरबार नगरपालिकेच्या थकीत मालमत्ताधारकांना 2% शास्ती तर शास्ती माफीचा प्रस्ताव देत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती. अमरावतीमध्ये 97,000 शेतकरी फार्मर आयडीपासून दूर तर 81% शेतकऱ्यांच्या नोंदण्या पूर्ण. 5 लाख शेतकऱ्यांपैकी 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवला. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती मिळणार. प्रत्येक ग्रामपंचायतीत अत्याधुनिक हवामान केंद्र उभारणार. सर्व केंद्र स्वयंचलित असून 24 तास हवामानाचं निरीक्षण केलं जाणार.